बनवणार आहे सोल्याची जाडसर आमटी. तर त्यासाठी मी तवा ठेवला. तव्यावर लसूण आणि मिरची भाजून घेतली, सोल्याचे दाणे छान भाजून घेतले आणि हे सर्व पाट्यावर मिश्रण घेतलं. हे मिक्सरवर सुद्धा दळू शकतो, पण मी पाट्यावर घेतलं. मग त्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर घातली, थोडंसं अद्रक घातलं आणि छान जाडसर असं हे वाटून घेतलं आणि वाटल्यानंतरनं त्याला मग असं काढून घेऊन मग कढईमध्ये तेल घातलं, त्यात जिरा मोहरी घातली, थोडासा कांदा घातला आणि थोडीशी त्याच्यामध्ये हळद पण घातली. हळद घातल्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं आणि टमाटर चिरलेला टमाटर त्याच्यामध्ये घातला आणि थोडंसं ना चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि मीठ घातल्यानंतर ते वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये घालून त्याला छान खोलून घेतलं. मग थोडंसं पाणी घातलं आणि अशी आमटी तयार झाली. मग त्या आमटीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि मग मी भाकरी बनवली. छान तव्यावर कडक कडक अशी भाकरी बनवल्यानंतर छान अशी ही आमटी, भाकरी आणि लोणचं, वाव! धाब्यावरच्या भाजीला सुद्धा लाजवणार अशी ही खेड्यातली आमटी भाकर लागते.